देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार जितेश हंतापूरकर यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उचलत 2023 साली ऑफलाईन पद्धतीने पीक विमा भरलेल्या 1556 शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळाला नसल्याने तो तात्काळ देण्याची मागणी केली। त्याचबरोबर 2024च्या पीक विम्याचे वाटपही करण्यात आले नाही, तो विमा लवकरात लवकर करण्याची मागणी हंतापूरकर यांनी सरकारकडे केली आहे। 2023 साली 1556 शेतकऱ्यांनी भरलेला ऑफलाईन पीक विमा अजूनही मिळाला नाही, त्यांना तो त्वरित द्यावा। त्यासोबतच 2024चाही पीक विमा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना विविध कारणाने बँक अधिकारी पीक कर्जापासून वंचित ठेवत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून शासनाने बँकांना लिखित सूचना देऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची सक्ती करावी अशी मागणी देखील विधानसभेत यावेळी करण्यात आली आहे। तसेच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी येत असून यावर शासनाने तातडीने लक्ष घालून बँकांना लेखी सूचना देऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटण्याची सक्ती करावी अशी आग्रही मागणी यावेळी विधानसभेत करण्यात आली आहे। माझ्या मतदारसंघातील देगलूर तालुक्यामध्ये एकूण 1556 शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय, ज्यांना सन 2023च्या अतिवृष्टी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यावेळेस कुठलंच उपकरण चालू नव्हतं आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी पीक विमा कंपनीला करता आलेला नव्हता। तर संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आपण ऑफलाईन त्या ठिकाणी अर्ज दाखल करावा, परंतु त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज दाखल करून सुद्धा 1556 शेतकरी माझ्या मतदारसंघातील अध्यक्ष महोदय असे आहेत की त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही मिळाली नाही आणि त्यामध्ये पीक विमा कंपनी ही मदत देण्यापासून त्यांना साफ नकार देत आहे। अध्यक्ष महोदय, ही फार अन्यायकारक बाब ही माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे। त्यामुळे न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मागणी करतोय।